शहरातील रेणुका माता नगर, जय अंबिका शाळा आदी आणि इतर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने नवीन जलवाहिनी टाकलेली असल्यामुळे परिसराला त्वरित पाणी सप्लाय करावा या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेकडून मनपा मुख्यालयासमोर आंदोलन करत मागणी करण्यात आली असून त्वरित पाणी पुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे। शहरातील रेणुका नगर, जय अंबिका शाळा आणि साईनगर, आनंदनगरी आदी भागासाठी महानगरपालिकेच्या वतीने अनेक दिवसांपूर्वी नवीन जलवाहिनी टाकली आहे, परंतु अद्याप या परिसराला या जलवाहिनीमधून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, तर काही नागरिक टँकरने पाणी विकत घेत आहे। या परिसराला लागून शिवाजीनगर आणि देशमुख नगर येथे दोन मोठे जलकुंभ आहेत। या जलकुंभावरून या भागातील नळाला पाणी सप्लाय करावा अशी मागणी केली जाते। प्रशासनाचे नियोजन शून्य कारभारामुळे गरीब सामान्य लोकांची गैरसोय होत असल्याने याविषयी स्थानिक नागरिक आणि भीमशक्ती संघटनेचे सुनील बोराडे यांच्याकडून मनपा प्रशासन सतत पाठपुरावा करून सुद्धा अधिकारी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने सोमवारी संघटनेच्या वतीने मनपा मुख्यालयासमोर निषेध आंदोलन करत मुख्य कार्यकारी अभियंता के.एम. फालक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। मनपा प्रशासन या स्तरावर तात्काळ कारवाई करून नियोजन करावे, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। या आंदोलनात संघटनेचे दिनकर ओमकार, शांतीलाल गायकवाड, सुनील बोराडे, अनिल मगरे, संजय जिने, प्रेम चव्हाण, रवी मिसाळ, मंगल मोरे, गौतम जमदाडे, छाया जाधव, मंगल उभाळे आदींची यावेळी उपस्थिती होती।